ते कमी मिनिटात मी तुम्हाला अजून एक लटकन बनवून दाखवते. तर खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे. तर मी दोन्ही कपडा एक समान घेतला आहे 5-5 इंचाचा आणि एकच आहे दोन्ही कपडा खालचा बाजू आणि वरची बाजू, कारण 2 लेअरमध्ये कपडा आहे नीट लक्षात घ्या. आणि कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. तुम्ही एक साईडला अस्तर लावलं तरी पण चालते आणि एक साईड मेन फॅब्रिक घेतलं तरी पण चालते. पण माझ्याकडे दोन्ही कपडे सेम होते त्याच्यामुळे मग मी सेम घेतला. तर पूर्ण चारही बाजूने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक फोल्ड करून आपल्याला बारीक होल करायचं आहे का जे करून आपल्याला आतली बाजू बाहेर काढता येईल. आणि आपल्याला सोयीचं करून घ्यायचं आहे कपडा. थोडंसं मोठं करा, जास्त मोठं पण नाही, कारण आपल्याला डोरी टाकायची त्याच्यामध्ये. तर मापात करायचं आहे आणि आपल्याला आतमधला कपडा बाहेर खेचायचा आहे आणि ते पूर्ण सोयीचं करून घ्यायचं आहे. सोयीचं झाल्याच्या नंतर तुम्ही प्रेस पण करू शकतात किंवा आहे तसं जरी केलं तरी काही अडचण नाही. कपडा सोयीचा व्यवस्थित करायचा आहे. आणि त्याचे कोपरे सगळे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण प्रेस केलं तरी पण चालते. आणि पुन्हा एकदा आपल्याला मधला सेंटर काढायचा आहे का ज्यावेळेस आपल्याला डोरी घालायची त्यावेळेला बाहेर पण गेली पाहिजे. तर बघा आता आपण त्याच्यामध्ये डोरी घालणार. तर आता ज्यावेळेस आपण शिलाई मारतो तर डोरी इकडे तिकडं व्हायला नको आहे, तिचा सेंटर हा मध्येच पाहिजे. तर ते लक्षात घ्यायचं आणि अर्धा इंच सोडून आपल्याला शिलाई मारायची. जास्त कडेला शिलाई मारायची नाही, नीट लक्षात घ्या. थोडीशी क्रॉसमध्ये शिलाई आली. तुम्ही पाठीमागची शिलाई बघा कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने ती पूर्ण शिलाई आली. ज्यावेळेस आपण तो आकार देतो त्याच्यानंतरच आपलं लटकन हे आकर्षित आणि व्यवस्थित तयार होतं. आणि दोन्ही आता ह्या बाजूने पण आपल्याला शिलाई मारताना आपल्याला अगोदर जशी शिलाई मारली क्रॉसमध्ये थोडीशी त्याच पद्धतीने मारायची, म्हणजे फुल तयार व्यवस्थित होऊन जातं. तर बघा अशा पद्धतीने झाले. अशा पद्धतीने ठेवलं तरी पण चालते. आणि आता मी डबल पदरी धागा घेतला आहे, सुई धागा, आणि एकदम कोपरे त्याचे बरोबर दोन्ही जॉईंट करून घ्यायचे. 2-3 वेळेला टच केलं तरी पण चालते, म्हणजे ते कायमस्वरूपी फिट राहतील. आता बघा किती व्यवस्थित आपला लटकन तयार झाले. ते पुन्हा एकदा निसटलं तर तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित तयार करून घ्या. बघा शेवट रिझल्ट किती सुंदर आला आहे. अशा पद्धतीने लटकन तुम्ही पण बनवा आणि खूप कमी वेळामध्ये आकर्षित लटकन तयार होते. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.